तर मालेगाव बाह्यमध्ये संभाव्य आमदार नेमके कोण आहेत ते आपण बघतोय। दादा भुसे शिंदे गटाकडून विद्यमान आमदार आहेत आणि तेच दादा भुसे संभाव्य आमदार इथं होऊ शकतात। अद्वै हिरे यांचं एक मोठं आव्हान दादा भुसेंच्या समोर होतं। अद्वै हिरे यांना अटक देखील झाली होती आणि त्यानंतर अद्वै हिरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार आरोप केले होते आणि ठाकरे गटाकडून अद्वै हिरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर आता मात्र अद्वै हिरे जे आहेत त्यांचं या ठिकाणी आपण बघतोय की पराभव होऊ शकतो आणि दादा भुसे हे इथं विजयी होऊ शकतात अशी शक्यता आहे। संभाव्य आमदार दादा भुसे मालेगाव बाह्यचे या ठिकाणी पाहायला मिळालेले आहेत। संभाव्य आमदार म्हणून दादा भुसे यांचं नाव सध्या इथे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे दादा भुसे यांचे संभाव्य आमदार असण्याची काय कारण आहेत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून। थेट जाऊयात मालेगाव बाह्यमध्ये। मालेगाव बाह्य मतदारसंघामध्ये यंदा चांगलीच मोठी चुरस बघायला मिळालेली। गेल्या 4 वेळेला या ठिकाणाहून आमदार दादा भुसे हे निवडून आले, मध्यंतरी मंत्री झाले आणि आता सध्या ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत। ह्या मतदारसंघाचा विचार केला तर इथे हिरे घराण्याचं वर्चस्व होतं, मात्र 2004 साली दादा भुसेंनी ते मोडीत काढलं आणि त्यापासून सलग 4 वेळेला ते आमदार म्हणून निवडून आलेले। या वेळेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी तिरंगी लढत झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। तसेच उद्धव गटातर्फे अद्वै हिरे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती, तर बंडू काका बच्छाव हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते। तिघांकडेही कार्यकर्त्यांचा बराचपैकी मोहोळ होता। या चुरशीच्या निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप दोघी गटाकडनं झालेले होते। मात्र तसंही बघायला गेलं तर शिवसेनेकडनं जर आपण बघायला गेलं तर या वेळेला लाडकी बहीण योजनेचा जो फायदा होता तो बऱ्यापैकी झालेला पाहायला मिळालेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या वेळेला पुन्हा कोण निवडून येणार अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे। मात्र असंही बघितलं तर दादा भुसे हे निवडून येतील अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे।